त्यामुळे सदिच्छा भेट आहे. दरम्यान फडणवीस आणि अजितदादांना बाजूला ठेवून एकनाथ शिंदे एकटेच अमित शहांना भेटल्यानं मवियाच्या नेत्यांना टीका करायला आयतं कोलीत मिळालं. तर विरोधकांना उत्तर देण्यासाठी महायुतीचे नेते देखील पुढे सरसावले. पाहूया. एकनाथ शिंदे जसे आले की त्यांनी बाजूला सारल्याचं असं त्या व्हिडिओमध्ये दिसतं. एक महत्त्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते, हे खूप मोठे संकेत आहे. हे यशस्वी गटांनी किंवा जे तिथे आता हळूहळू पैशासाठी वगैरे जातात त्यांनी लक्षात घ्यावं की पुढच्या काही दिवसात काय होणार. एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे. मी संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे. ते 1 तास का भेटले त्याच्यातले काही केसेस जर त्यांनी मला सांगितले तर उद्या पत्रकार परिषदेत मी नक्की सांगेन. मला असं वाटतं की त्यांची दोघांची अतिशय महत्त्वाची महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी भेट होती, त्याच्यामुळे त्याचा अर्थ कुणी वेगवेगळे लावू नये. तुमचं वर्तुळ कसं तयार होतं याची आम्हाला कल्पना नाही आहे. आणि जर सकाळची वेळ त्या ठिकाणी शिंदे साहेबांना दिली असेल तर शिंदे साहेबही जाणार, पण तुम्ही बरोबर ते वर्तुळ पूर्ण करता. त्या ठिकाणी आमच्यात असं काही समजून ठरवून उरवून काही नव्हतं. नियोजित कार्यक्रमानुसार ते ठरले. आमच्यात काय वाद झालेत, काय फाटेल तुटेल असं अजिबात नाही. नेता आल्यावर काही त्यांना सांगायचं असेल तर सांगितलंही असू शकतं. सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न मार्गी लावला का, हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे भरत गोगावलेंना एकनाथ शिंदेंकडून भेट घेण्यासाठी आलेला निरोप. एकनाथ शिंदेंच्या निरोपानंतर भरत गोगावलेंनी तातडीनं मुंबई गाठली. दरम्यान मीच रायगडचा पालकमंत्री होणार असा विश्वास भरत गोगावलेंनी बोलून दाखवला. आम्ही काय त्या ठिकाणी नव्हतो, परंतु आम्ही जे बरोबर असणाऱ्या लोकांना विचारलं तर बोलले तसं काय नाही आहे, फक्त फोटो सेशन झालं, भोजन झालं आणि ते त्वरित निघाले. कोण होणार म्हणजे आता प्रत्येकाला वाटतंय आम्हीच व्हावं आणि आमच्या कार्यकर्त्यांना व्हावं वाटतंय बरेचसे व्हावे. त्याच्यामुळे सगळ्यांचं इच्छा असेल ते घडल आणि बरेचसे पालकमंत्री. रायगडवर अमित शहांनी केलेल्या भाषणाचाच बाण बनवत संजय राऊतांनी निशाणा साधला. अमित शहांनी छत्रपती शिवाजी